बैग्या पवारचा कोठडीत मृत्यू झाला. 15 वर्षांनी न्याय झाला. 9 पोलिसांना जन्मठेप. बैग्याची आई कलावतीला न्याय मिळाला. सोमनाथची आई विजयाबाईला कधी न्याय मिळणार? आज मी छाती ठोकून सांगतोय, महाराष्ट्रात कायद्याचं राज्य अजूनही जिवंत आहे. बैग्या नैनू पवार पारधी समाजाचा, वाशिम जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाढोणा गावचा, चोरीच्या संशयावरून रिसोड पोलिसांनी उचललं. कोठडीत इतकी बेदम मारहाण केली की 10 मे 2011 रोजी त्याचा मृत्यू झाला. 15 वर्षे, तब्बल 15 वर्षे कलाबाई पवार कोर्टाच्या पायऱ्या झिजवत होत्या. आज त्यांना न्याय मिळाला. 9 पोलिसांना जन्मठेप झाली. पण आजही माझ्या मनात एक सवाल आहे. परभणीचा सोमनाथ सूर्यवंशी, त्याच्या आईला म्हणजेच विजयाबाईंना कधी न्याय मिळणार? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. बैग्याच्या आईसोबत न्याय झाला, सोमनाथच्या आईला कधी न्याय मिळणार? विजयाबाई आजही न्यायाच्या प्रतीक्षेत. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी. 10 मे 2011 रोजी पोलीस कोठडीत झालेल्या मारहाणीत मृत्यू पावलेल्या बैग्या नैनू पवार प्रकरणात 2 जुलै 2026 रोजी वाशिमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयानं 9 पोलीस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आणि या निकालानं तब्बल 15 वर्षांनी त्याच्या कुटुंबियास न्याय मिळाला. आज त्याची आई कलाबाई, वडील नैनू, पत्नी संजीवनी यांच्या डोळ्यांत अश्रू आहेत, पण ते न्यायाचे अश्रू आहेत. 10 मे 2011 ही तारीख बैग्याचं कुटुंब कधीच विसरू शकणार नाही. आरोपींना दोषी ठरवत निकाल वाचन करताना कोर्ट म्हणालं, कस्टोडियल डेथ हा मर्डर आहे, खाकी वर्दी कायद्यापेक्षा मोठी नाही. बैग्याची आई कलाबाई म्हणाल्या, आज माझ्या लेकराला न्याय मिळाला. बैग्याला 15 वर्षांनी न्याय मिळाला, पण परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीचं काय? त्याच्यासोबत कधी न्याय होणार? सोमनाथ सूर्यवंशी 1.5 वर्षापूर्वी त्याच्या वाट्यालाही अगदी असाच मृत्यू आला होता, पण अजूनही त्याला न्याय नाही मिळाला. सोमनाथच्या बाबतीत नेमकं काय घडलं होतं? 10 डिसेंबर 2024 परभणीत संविधान प्रतिकृतीची विटंबना, बंद, जाळपोळ. 12 डिसेंबर मूळचा लातूरचा पण पुण्यात LLB शिकणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीला अटक. 15 डिसेंबर न्यायालयीन कोठडीत मृत्यू. पोलिसांचा दावा, हृदयविकार, 3 ब्लॉकेज होते, मारहाण नाही. पण न्यायदंडाधिकाऱ्यांचा 451 पानी गोपनीय अहवाल वेगळंच सांगतो. सोमनाथचा मृत्यू कोठडीत झालेल्या मारहाणीत झाला. पोस्टमार्टम अहवाल, मृत्यूचं कारण शॉक ड्यू टू मल्टिपल इंजुरीज. सोमनाथच्या शरीरावर 40हून अधिक जखमा. 4 जुलै 2025 8 दिवसात FIR दाखल करा, हायकोर्टाचे आदेश. 72 पोलिसांवर ठपका. ऑगस्ट 2025 सुप्रीम कोर्टाकडून हायकोर्टाचा आदेश कायम, गुन्हे दाखल करा. 23 ऑगस्ट 2025 सुधीर हिरेमठ यांच्या अध्यक्षतेखाली SITची स्थापना. 451 पानी CID चौकशी अहवाल आला. सुप्रीम कोर्टानं विशेष तपास पथक नेमण्याचे आदेश दिले. आज 3 जुलै 2026 1.5 वर्ष झालं. FIR दाखल, SITचं काम सुरू, पण एकालाही अटक नाही. फक्त 3 निलंबित. धक्कादायक बाब म्हणजे एक पोलीस अधिकारी ज्यानं सोमनाथच्या आई विजयाबाईंना 50 लाखांची ऑफर दिली होती. कशासाठी? तर तक्रार करू नका म्हणून. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांनी या प्रकरणात अजूनही गुन्हा दाखल होत नसल्याचं पाहताच अंगावर वकिलाचा कोट चढवून थेट दिल्ली गाठली आणि गुन्हा दाखल व्हावा म्हणून सुप्रीम कोर्टात भक्कम बाजू मांडली. अखेर विजयाबाईंना न्यायाची पहिली पायरी चढता आली आणि संशयित आरोपींवर गुन्हा दाखल झाला. पण आज 18 महिने झाले तरीही विजयाबाई कोर्टाच्या पायऱ्या झिजवत आहेत. सवाल एकच, बैग्याच्या कलाबाईंना न्याय मिळण्यासाठी 15 वर्षे लागली, विजयाबाईंना किती वर्षे लागणार? विजयाबाई, काही झालं तरी धीर सोडू नका. कोर्टातली खिंड लढवायला आंबेडकरांचे नातू तुमच्या सोबत आहेत. तुम्हाला न्याय मिळावा म्हणून अवघा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. बैग्या पवार केसनं महाराष्ट्राला 3 संदेश दिलेत. कोठडीत मृत्यू झाला तर तो अपघात नाही, तो खून आहे. वेळ लागेल पण न्याय मिळेल. 15 वर्षानंतर कलाबाईंना न्याय मिळाला. 9 पोलिसांना जन्मठेप लागली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा निकाल सोमनाथ सूर्यवंशी केससाठी प्रेसिडेंट आहे. SIT आता बैग्या पवारच्या केसचा दाखला देऊ शकते. विजयाबाई,
तुमच्या लेकाला न्याय मिळणार. बैग्याच्या आईनं 15 वर्षे वाट पाहिली, पण तुम्हाला 15 वर्षे वाट पाहायला लागू नये यासाठी सारा महाराष्ट्र आवाज उठवणार. कारण आज सिद्ध झालंय, खाकी वर्दी कायद्यापेक्षा मोठी नाही. बैग्याला न्याय मिळाला, आता सोमनाथला न्याय मिळवून द्यायचा आहे. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.